नमस्कार, मी ऋषिकराज. शेतकरी बंधूंनो, तुमची पेरणी झाली असेल तर खरीप हंगाम 2024चा पीक विम्याचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की घरबसल्या कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे जेणेकरून तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही. फक्त घरबसल्या तुम्ही ₹1 तुम्ही तुमच्या पिकाचा पीक विमा उतरू शकता. त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आता काय करायचं आहे, गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचं आहे PMFBY. अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर एक नंबरलाच वेबसाईट येईल, प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणून. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ते पेज तुमच्यासमोर येईल. आता खूप सारे ऑप्शन आहे या ठिकाणी. तुम्ही CSC मधून सुद्धा भरू शकता किंवा फार्मर स्वतःसुद्धा भरू शकता. आपल्याला स्वतः पीक विमा भरायचा आहे. इथे बघा फार्मर कॉर्नर एक नंबरलाच आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे फार्मर ॲप्लिकेशन म्हणून. आता इथं अगोदरच फॉर्म भरला असेल तर लॉग इन करायचं आहे. आपण नवीनच फॉर्म भरतो आहे त्याने डोंट हॅव अकाउंट गेस्ट फार्मर यावरती तुम्हाला क्लिक करायचं. म्हणजेच काय तर गेस्ट फार्मर म्हणजे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं, त्यावरती क्लिक करा. आता फुल नेम तुम्हाला आधार कार्डनुसार टाकायचं. जसं तुमचं आधार कार्डवर नाव असेल तसं नाव टाका. नंतर पासबुकवरती जसं शेतकऱ्याचं नाव आहे तसं नाव टाका. रिलेशन टाईप सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ काहीही तुम्ही घेऊ शकता. समजा सन ऑफ घेतलं तर रिलेटिव्ह नेममध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं, म्हणजे शेतकऱ्याच्या वडिलांचं नाव टाकायचं. अशा पद्धतीने टाका. खाली या मोबाईल नंबर टाका आणि व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर OTP येईल आणि तो OTP व्हेरीफाय करून घ्या. एज शेतकऱ्याचं वय टाकायचं किती आहे. नंतर कास्ट कॅटेगरी, जनरली की OBC जी कॅटेगरी असेल ती निवडा. खाली या जेंडर, मेल फिमेल शेतकरी काय जे असेल ते निवडायचं. या ठिकाणी पुरुष की महिला शेतकरी ते निवडा. फार्मर टाईपमध्ये स्मॉल, लहान शेतकरी आहेत का मार्जिनल, मोठी शेतकरी आहे. असे तुमच्या जमिनीवर जर का ज्यांची जमीन लहान असेल कमी असेल त्यांनी स्मॉल निवडा, जास्त असेल तर मार्जिनल निवडा. अशा पद्धतीने तुम्ही निवडायचं आहे. नंतर फार्मर कॅटेगरी, तुमची जमीन ओनर म्हणजेच काय तर तुमची स्वतःची जमीन असेल तर एक नंबरचा ऑप्शन निवडा. टेनंट म्हणजेच काय तर तुम्ही भाडे करारावर घेतली असेल तर ती निवडा किंवा शेअर कॉपरवर असाल तर तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. शेअर कॉपर म्हणजेच काय तर जर तुम्ही या ठिकाणी बटाईने घेतली असेल तर तुम्ही तीसुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही टाकायचे. शेअर आहे तुमची, त्यांची काही तुमची काही, अशा प्रकारे पीक जर असेल तर शेअर कॉपरने. तर आपली स्वतःची म्हणून मी ओनर निवडतो. नंतर बघा खाली या रेसिडेन्शियल डिटेल्स, त्यामध्ये काय करायचं तुम्हाला, स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. नंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा, सब डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा तालुका, नंतर तुमचं गाव. खाली ॲड्रेसमध्ये परत तुमचं गाव टाका. खाली या पिनकोड टाकायचं, म्हणजेच काय तर तुमचं संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा. नंतर याचं फार्मर ID खाली या सिलेक्ट टाईप ID तुम्हाला ID टाईप UID म्हणजेच तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करा. UID नंबर शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आणि व्हेरीफाय करायचं. बघा अशा पद्धतीने इथे सक्सेस म्हणून येईल तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर. अशा पद्धतीने व्हेरीफाय करून घ्या. आता व्हेरीफाईड झालेले परत खाली या. नंतर द्यायचं तुमचं अकाउंट डिटेल्स. तुम्हाला IFSC कोड माहीत असेल तर यस करा. IFSC कोड टाका, व्हेरीफाय करा. समजा आपल्याला IFSC कोड माहिती नाही, मग त्यांनी काय करायचं, स्टेट निवडायचा. नंतर डिस्ट्रिक्ट निवडा, बँक निवडा, ब्रँच कोणती ती ब्रँच निवडा. अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. खाली अकाउंट नंबर टाकायचा आहे. कन्फर्म सेविंग अकाउंट नंबरमध्ये परत शेतकऱ्याचा अकाउंट नंबर टाकायचा. अशा पद्धतीने माहिती टाका, कॅप्चा वगैरे टाका आणि क्रिएट करा. आता समजा तुम्हाला IFSC कोड माहिती आहे, IFSC कोड कुठे भेटेल तर तुमचं बँकचं पासबुकवरती IFSC कोड डायरेक्ट लिहिलेला असतो. तो IFSC कोड या ठिकाणी तुम्ही यस करा आणि IFSC कोड टाकायचा, व्हेरीफाय करायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशन येईल. खाली परत अकाउंट नंबर टाका. कन्फर्म अकाउंटमध्ये परत अकाउंट नंबर टाका, कॅप्चा काढा आणि सेव्ह करा. अशा पद्धतीने तुम्ही हे टाकू शकता. परत आता खाली यायचं आहे. फार्मर डिटेल्समध्ये तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन दाखवली जाईल. व्यवस्थित एखादा चेकआउट करून घ्या. कोणतं नाव वगैरे टाकायचं असलं ती इन्फॉर्मेशन टाकायचं. जर तुम्हाला नॉमिनी लावायचं असेल
तर नॉमिनीसुद्धा जोडू शकता, नसेल तर डायरेक्ट नो करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट करा. आता द्यायचं तुम्हाला बँक डिटेल. बँक डिटेलमध्ये येते बघा, तुम्ही जी अगोदर बँक दिली ती बँक या ठिकाणी दाखवली जाईल. IFSC कोड, अकाउंट नंबर, कुठली बँक आहे, या गोल दिसतं त्यावरती टिक करून नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. या पद्धतीने बँक वगैरे व्यवस्थित बघा, तुमचा अकाउंट नंबर चेक करून घ्या आणि नंतरच नेक्स्ट करा. आता द्यायची क्रॉप डिटेल्स, स्टेट, स्कीम, सीझन, इयर अशा पद्धतीने निवडायचं. स्टेट आपलं महाराष्ट्र राज्य येईल. स्कीम प्रधानमंत्री फसल विमा जे आणि फेदर बेस विमा हे दोन आहेत, तर आपला कोणता आहे तर प्रधानमंत्री फसल विमा योजना 1 नंबरचा आहे. नंतर सीझनमध्ये या ठिकाणी काय करायचं आहे, सीझन आपला खरीप सीझन निवडायचं तुम्हाला या ठिकाणी. इयर 2024 या पद्धतीने तुम्हाला निवडायचं. निवडल्यानंतर खाली यायचं, खाली ते लँड रेकॉर्ड दिसते बघा. लँड रेकॉर्ड म्हणजेच काय तर तुमच्या जमिनीचा तपशील, तुमची जमीन कुठे आहे, कोणत्या गावात आहे, अशा पद्धतीने ॲडवरती क्लिक करा. नंतर मग डिस्ट्रिक्ट निवडायचं, कोणत्या गावात तुमची जमीन आहे. तालुका निवडा. नंतर तालुका निवडल्यानंतर खाली रेव्हेन्यू सर्कल. आता रेव्हेन्यू सर्कल तुमचं कोणतं आहे त्यावरती डिपेंड असतं. ते काय करायचं, तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतच्या ऑपरेटरला, कोणालाही तुम्ही किंवा तलाठी वगैरेला विचारू शकता किंवा गावातील कोणत्याही व्यक्तीला विचारा. रेव्हेन्यू सर्कल, ग्रामपंचायत टाका, व्हिलेज टाकायचं आहे आणि नेक्स्ट करायचं. सोपं एकदम. परत खाली या. आता मिक्स क्रॉप आहे, समजा तुम्ही या ठिकाणी कापूस लावला आहे आणि कापसाच्या मधातच समजा जागा आहे तर मूग लावला आहे, म्हणजे ते झालं तुमचं मिक्स क्रॉप. त्यामध्ये मग काय आहे, मग समजा तुमचं कॉटन आहे, तुमचं मिक्स क्रॉप असेल तर यस करायचं. मग त्या ठिकाणी कोणतं आहे, कॉटन आहे. समजा तुमचा कापूस आहे, कापसामध्येच परत तुमचं या ठिकाणी तुम्ही समजा ग्रीन ग्राम लावला आहे किंवा मूग वगैरे लावला आहे, मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, कॉटन निवडायचं आहे. परत समजा तूर लावली तर तूर निवडा, अशा पद्धतीने निवडायचं. मग तुम्ही कॉटन किती आहे, समजा 1 एकर तुमचा 1000 धरायचं आहे. समजा अर्धं तुम्ही कॉटन लावलं आहे त्यामध्ये आणि अर्धं तुमची या ठिकाणी रेड तूर आहे म्हणजे तूर आहे. मग तुम्ही 500-500 करू शकता. समजा तुमचं जर 2 एकर असेल तर 2000 धरा. या पद्धतीने तुम्ही धरू शकता. या पद्धतीने तुम्हाला त्याचा रेशो टाकायचा. समजा तुमचा आता कॉटन निम्म्यापेक्षा जास्त आहे, मग समजा तुम्ही 1000 पैकी 700 क्षेत्र त्यामध्ये तुमचं कॉटन आहे आणि राहिलेलं 300 क्षेत्र त्यामध्ये तुमचं या ठिकाणी तूर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक रेशो काढायचा आहे ॲप्रॉक्सिमेटली जवळपासचा आणि त्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं. रेशोमध्ये काय करायचं, 1000 गृहीत धरायचं आहे, त्या पद्धतीने टाका. समजा तुमचं आता या ठिकाणी तुम्ही जो तूर लावली ती तूर तुमची 700% समजा जवळपास एखाद्या क्षेत्राच्या 1 एकराच्या 700% तूर आहे आणि 300% कॉटन आहे. या पद्धतीने टाक. आता आपलं मिक्स क्रॉप नाही आहे, डायरेक्ट नो करायचं आहे. समजा तुमचे जर आता अर्धा सोयाबीन आणि अर्धा कापूस असेल तर तुम्ही काय करायचं, 50-50% टाकायचं. ते एकदम सोपं आहे. खाली यायचं आहे, कॉटन निवडा. समजा आपली आता 1 एकर आहे, त्यामध्ये अर्धा एकर म्हणजे 20 गुंठे आपल्याला कापूस लावलेला आहे, कॉटन लावलेला आहे, तो मग या ठिकाणी टाकायचा आहे. शोईंग डेट कोणती टाकायची, अगोदर कापूस निवडा. शोईंग डेट म्हणजेच काय, तुमचा लागवड दिनांक, ती टाकायची, तुमची लागवड दिनांक. नंतर खाली यायचं आहे, सर्वे किंवा खाता नंबर, या ठिकाणी तुमचा खाता नंबर टाका. खसारा किंवा प्लॉट नंबर, या ठिकाणी तुमचा गट नंबर टाका. आता हे नंबर तुम्हाला भेटतील कुठं, हे भेटतील मित्रांनो तुम्हाला 7/12वरती. काय करायचं आता, 7/12वरती कुठं असतील, 8वरती असतील. सर्वे नंबर आणि तुमचा खाता नंबर व्यवस्थित चेकआउट करायचं. बघा समजा ही 7/12 या ठिकाणी 8वरती खाते क्रमांक म्हणून एक नंबर आहे, तो खाते नंबर तर या शेतकऱ्याचा खाते नंबर असेल आणि खाली जे दिसतं 123 124 हे झाले या शेतकऱ्याचे गट नंबर. या पद्धतीने तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. तुमच्या 8वरती तुमचा खाते नंबर आणि तुमचा गट नंबर, संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या शेतकऱ्याची दिलेली असते. बेसिक इन्फॉर्मेशन असते, फक्त तुम्हाला ती व्यवस्थित लक्षात आली पाहिजे. 7/12वरती अशा पद्धतीने तुम्ही चेकआउट करून घ्यायचं. मग ते तहसीलदाराकडे असेल की डिजिटल असेल किंवा तलाठीकडे असेल, कोणताही 7/12 तुम्हाला या ठिकाणी चालेल. या ठिकाणी बघा मी या ठिकाणी खाता नंबर टाकून घेतो. खाता नंबर टाकल्यानंतर परत या ठिकाणी तुमचा प्लॉट नंबर म्हणजेच या ठिकाणी खाते नंबर, तुमचा सर्वे नंबर, दोन्ही नंबर टाका. अगोदर तुमचा खाता नंबर टाका, नंतर प्लॉट नंबर किंवा सर्वे नंबर टाका आणि व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर शेतकऱ्याचं नाव येईल, या गोल बॉक्स दिसतो त्याला टिक करा. टिक केल्यानंतर नाव वगैरे व्यवस्थित आहे का चेक करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आता पूर्ण जमीन दाखवेल बघा. इन्श्युअर एरियामध्ये आपली समजा अर्धा कापूस असेल तर तुम्ही तिथे 41च्या ऐवजी 20 करू शकता, म्हणजे अर्धा कापूस तुमचा येईल आणि ॲड करा. बघा खाली तुमचं या ठिकाणी
पीक ॲड हे झालेलं आहे। या पद्धतीने तुम्ही तुमचं पीक ॲड करायचं आहे। आता समजा आपला अर्धा सोयाबीन आहे, अर्धा कापूस होता, अर्धा सोयाबीन आहे, परत सिलेक्ट क्रॉपमध्ये या ठिकाणी समजा तुमचा मूग आहे तर मूग सिलेक्ट करा, शोईंग डेट म्हणजे लागवड दिनांक टाका, परत खाता नंबर टाका, परत नंतर सर्वे नंबर टाकून व्हेरीफाय करा, परत तुम्हाला ॲड करून घ्यायचं। या पद्धतीने तुम्ही तुमचे पिकं हे ॲड करायचं आणि जर एकच पीक असेल तर एकच ठेवायचं। खाली आता डॉक्युमेंट्स अपलोड, पासबुक अपलोडमध्ये या ठिकाणी पासबुकचा फोटो ओरिजिनल अपलोड करायचा आहे। चूज फाईलवरती क्लिक करा, या ठिकाणी पासबुक आहे, तेथे तुमचं पासबुक 500 KB आतमध्ये PDF किंवा JPG स्वरूपात अपलोड करून घ्या। बघा अशा पद्धतीने अपलोड करून घ्या। आता नंतर तुम्हाला काय अपलोड करायचं, अपलोड युअर लँड रेकॉर्ड। लँड रेकॉर्डमध्ये तुमच्या जमिनीचा तपशील 7, 12 आणि 8 अपलोड करायचा। येथे तुम्हाला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला एक अपलोड ऑप्शन दिसतोय बघा, या ठिकाणी अपलोडवरती क्लिक करा, ते सुद्धा अपलोड झालेलं आहे। आता शोईंग सर्टिफिकेट म्हणजेच आपण याला पीक फेरा म्हणतो, पीक फेरा मी तुम्हाला समोर देईल, त्या ठिकाणी पीक फेरासुद्धा अपलोड करून घ्या। आता तुम्हाला पीक फेरा भेटेल कुठं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हा पीक फेरा आहे, हा पीक फेरा तुम्हाला भेटेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। बेसिक आहे मित्रांनो पीक फेरा कशा पद्धतीने भरायचं बघा। वरती काय करायचं आहे, शेतकऱ्याचं नाव वगैरे टाकायचं, सर्व माहिती भरा आणि पीक फेरा हा लिहून फोटो काढून याचं तुम्ही अपलोड करू शकता। आता या ठिकाणी तुम्हाला भरण्यासाठी काही जास्त गोष्टी नाहीत, सर्व शेतकऱ्याची माहिती, फक्त ती माहिती व्यवस्थित भरायची। शेतकऱ्याचं नाव, शेतकरी जमीन कुठे, कोणता गट नंबर, खाता नंबर, लागवड दिनांक, त्या पद्धतीने। नंतर आता जर जमीन तुमची सामायिक असेल तर या ठिकाणी हा सामायिक क्षेत्राचा शपथपत्राचा फॉर्मॅट आहे, हा सुद्धा डाउनलोड करायचा आहे। यावरती त्यांच्या सह्या वगैरे घ्यायच्या, ठिकाण टाकायचं आहे। बेसिक इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही जी या ठिकाणी रेग्युलर भरता त्याच पद्धतीने या ठिकाणी टाकायचं। शेतकऱ्यांचं नाव वगैरे व्यवस्थित सर्व, तुमचा पीक फेरा, तुमचं शपथपत्र सामायिक क्षेत्र असेल तर अपलोड करायचं, नसेल तर अपलोड करण्याची गरज नाही, फक्त पीक फेराच अपलोड करा आणि नेक्स्ट करा। सर्व इन्फॉर्मेशन दाखवली, एकदा व्यवस्थित चेकआउट करून घ्या आणि चेकआउट केल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर 1 रुपयाचं पेमेंट, कारण आपण एकच पीक, तुमचं जर आणखीन पिकं असतील तर तशा पद्धतीने तुम्ही भरायचं। नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड कशानेही पेमेंट करू शकता, त्या पद्धतीने पेमेंट करायचं आहे आणि मेक पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर हा QR कोड दिला आहे, हा QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट करायचं। तर या ठिकाणी मी पेमेंट करून घेतो। आता अशा प्रकारे रिडायरेक्टसुद्धा होईल। आता काय करा, ॲप्लिकेशनवरती क्लिक करा, फार्मर डिटेलमध्ये सर्व शेतकऱ्याची माहिती आली, या ठिकाणी इयरमध्ये 2024 सिलेक्ट करा आणि सीझन खरीप ठेवा आणि या ठिकाणी बघा शेतकऱ्याचा पॉलिसी नंबर आला आहे, हीच तुमची पावती मित्रांनो। पॉलिसी नंबरच सर्वात महत्त्वाचा आहे या ठिकाणी तुमचा, बाकी यामध्ये काही जास्त तुम्हाला डोकं लावायची गरज नाही। तुमचा पॉलिसी नंबर तुम्हाला SMS द्वारे सुद्धा आलेला असतो। आता बघा पॉलिसी स्टेटस आणखीन या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून ॲप्रूव्ह करण्यात नाही आलं, या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करत राहायचं आहे, ॲप्रूव्ह या ठिकाणी तुम्हाला येऊन जाईल। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही या ठिकाणी खरीप पीक विमा 2024चा ऑनलाईन फॉर्म भरू शकता। काहीही जरी अडचण आली तर व्हिडिओला कमेंट करा किंवा टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता, त्यावरती सर्व पीक फेरा असेल, सामायिक क्षेत्राचा फॉर्मॅट असेल टाकलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।